नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. अजित पवार, अजित पवार, अजित पवार. आजचा संपूर्ण दिवस अजित पवारांनी व्यापलेला आहे. अजित पवारांनी ट्विटरवरून आपलं हे हटवलं, ते हटवलं, लावलं होतं का नाही कोण विचारलंय, पण हटवल्याच्या गप्पा मात्र चालू आहेत. आणि अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊन टाकलं की का उगाच माझी बदनामी करताय. अरे माध्यमवीरांनो, आम्ही लहानपणापासून काही गोष्टी ऐकत आलो आहोत. तसं या सुद्धा गोष्टी तुमच्याकडून ऐकतोय. अरूप पटनायक नावाचे अधिकारी लातूरला पोलीस अधीक्षक असताना एक अफवा अशी पसरली होती की अरूप पटनायक वेश बदलून फिरतात, चोरासारखे फिरतात, चोर होऊन फिरतात. आणि मग लोक त्यांना घाबरू लागले होते. ते कधी तसे फिरलेच नाहीत. अफवा मात्र पसरली होती. आम्ही हेही ऐकलंय की मिलिटरी वाऱ्याला 2 खून माफ असतात, पण कधी केल्याचं किंवा माफ झाल्याचं आम्हाला ऐकिवात नाहीये. आम्ही हेही ऐकलंय अफवेच्या रूपात की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असते म्हणे. आयला अशी काही स्प्रिंग आम्हाला दिसलीच नाही. आम्ही हेही ऐकलंय अफवांच्या रूपामध्ये की डोक्यात 2 भोवरे असले की 2 बायका मिळतात. आता बिचारे 2 भोवरे असलेले दुसरी कुठं आहे, दुसरी कुठं आहे म्हणत फिरतायत. काही जण तर नको रे बाबा दुसरी, पहिलीनीच वैतागलो असं म्हणत फिरतायत. पण त्या बिचाऱ्यांना काही बायका मिळाल्या नाहीत. ओमनी कार बघितली की धडधड धडधड वाढायची लहानपणी, कारण ओमनी कार ही पोरं पळवणारीच असते अशी ही अफवा पसरलेली होती. या सगळ्या अफवा खऱ्या असतात असं नाही. तसं अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी एक नवी अफवा तुम्ही आता पसरवून टाकलेली आहे. बरं राजानो, एवढा तरी विचार करायला हवा होता की काही जणांचं नशीब आहे का. दादांच्या नशिबात उप हे पद लिहिलेलं आहे. उपच्या पलीकडे ते जातील असं मला तरी वाटत नाही. म्हणजे गेले भाजपात तरीही ते उपच अशी स्थिती राहील अशीच सगळी शक्यता आहे. म्हणजे आता कुठेही गेले तरी उपच दादाच्या नशिबात आहे. चातुर्मासामध्ये ती कथा ऐकली ना, एक मुलगा आपल्या मावशीच्या घरी गेला आणि आईनं आल्यावर विचारलं, बाळा बाळा काय दिलं. खरं तर मावशीनी होन मोहरा भरून भोपळा दिला होता म्हणे. आणि हा पाणी प्यायला उतरला, विहिरीत उतरला, भोपळा गडगडत गडगडत विहिरीत पडला. आणि त्यानं आईला उत्तर दिलं, आई आई मावशीनं दिलं ते दैवानं सगळं नेलं. तसं यांच्या नशिबात कुणी काही दिलं तरीही ते मिळवायचं नाहीये. यांचा मोहराणी आणि सोन्याने भरलेला भोपळा हा पाण्यातच पडणार आहे आणि बुडून जाणार आहे. असं एखाद्याचं नशीब असतं राजे हो. आता या सगळ्यामध्ये मला एक प्रश्न खूप महत्वाचा पडलाय. म्हणजे आमच्या माध्यमांची दिवाळखोरी किती आहे, बौद्धिक दिवाळखोरी याचा अंदाज यायला लागतो. मायबाप, हे कसलं मायबाप, असलं फालतू मायबाप असतात का. मी चुकून मायबाप म्हणलो. अरे दिवाळखोरांनो, बौद्धिक दिवाळखोरांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही काय कोकलताय मागच्या 2-3 दिवसापासून. तुमचं कोकलनं या विषयावर सुरू आहे की एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाणार, कोर्टाचा तसा निर्णय येणार. मग तसं झाल्यावर सरकारचं काय, तर हे सरकार पुन्हा कायम राहावं यासाठी अजित पवार आपल्यासोबत 40 आमदारांची फौज घेऊन येतील आणि मग पुन्हा सरकार निर्माण होईल. बर, असं जरी खरं गृहीत धरलं, म्हणजे सगळे अझम्पशन हो, सगळे अंदाज असं जरी गृहीत धरलं तरी फडणवीस पवारांचा हा प्लॅन बी आहे. बरोबर आहे ना. ए प्लॅन एकनाथ शिंदे, बी प्लॅन अजित पवार. हा प्लॅन बी असेल तर प्लॅन बी एक्झिक्यूट करायला, त्याला सुरुवात करायला प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याची वेळ तरी यावी लागेल. म्हणजे कोर्टाने आपला निकाल घोषित करावा लागेल. मग त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मग त्यानंतर अजित पवार पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देतील. जे 40चं पत्र तयार आहे असं कोकललं जात आहे. आणि मग ते होईल. त्याला काही दिवसांचा अवधी आहे ना.
बर, अजित पवारांच्या सारखा चाणाक्ष कसलेला मुरब्बी राजकारणी आपले पत्ते आधीच उघडे करून बसेल? नव्हते ना केले मागच्या वेळेला 19ला, ज्या वेळेला ते फडणवीसांच्या सोबत शपथ घ्यायला गेले तेव्हा हेच सगळे कावळे बावळे टावळे मीडियावाले सगळे नाही आता नाही म्हणून बसले होते. झाल्याने फडणवीस मुख्यमंत्री. कळलं का तुम्हाला? अरे सकाळी तुमचे डोळे चोळायच्या आत, म्हणजे उठल्यावर चोळायच्या आत, हो, तुम्ही बघितलं की फडणवीस आणि पवारांनी शपथ घेतलेली होती. तुमच्या पार्श्वभागालाही याचा पत्ता नव्हता की शपथविधी लागणार आहे. पार्श्वभाग कळतो ना, ढुंगणालाही पत्ता नव्हता की हे शपथविधी घेणार आहेत. अरेच्छा करून जो तुमचा तोंड आ वाचलेला होता ना, ते 2 दिवस तुमचं तोंड बंद झालं नव्हतं. इतकी अचानक घडलेली ती प्रक्रिया होती. एकनाथ शिंदे मतदानामध्ये सहभागी होतात आणि असे अचानक निघून जातात, असे पटकन निघून जातात की इथल्या भाटांच्या तोंडाचा झालेला आ अजूनही बंद झालेला नाही. गेले कसे मुख्यमंत्री, बनले कसे उद्धव ठाकरे, गेले कसे घरी निघून, अजूनही तुम्हाला कळलेलं नाहीये. राजकारणातल्या कृती या अशा अचानक घडत असतात. राजकारणातले डावपेच सगळ्यांच्या समोर खेळायचे नसतात. ही काही कुस्ती किंवा तुमची नुरा कुस्ती नाहीये खोट्ट खेळायला, किंवा पाकिटं घेऊन चहा बिस्किट घेऊन मस्तपैकी दमदार झालेले गडी नाहीयेत तुमच्यासारखे. ते राजकारणातले कुटील डावपेच खेळायचे असतील तर ते पडद्याआडच खेळतात. त्यामुळं प्लॅन बी असं जे तुम्ही कोकलताय ना 2 दिवसापासून 24/7, खंडच पडत नाहीये. प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याची वेळ आलेली नाहीये आत्ताच. तो एक्झिक्यूट होईल कोर्टाच्या निकालानंतर. याची तुम्हाला जाणीवच नाहीये. उठले आपलं प्लॅन बी सुरू. मला तर प्रश्न पडलाय, या सगळ्यांच्या मागे नेमकं आहे तरी कोण? म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत का या बातम्या पसरविण्यामागे? बघा, म्हणजे फडणवीसांनी आम्ही अजित पवारांचा पाठिंबा घेऊ असं विधान केलंय, घेणार नाही असं विधान केलंय, अजित पवार बाहेर पडतील असं विधान केलंय? अजिबात नाही. बावनकुळे काही बोललेत? ज्यांना पाठिंबा घ्यायचा आहे त्याचे अध्यक्ष? अजिबात नाही. मग बोललंय कोण? चर्चा करतंय कोण? त्याचे खुलासे करतंय कोण? जरा नीट बघा. बोललेत मीडियावाले आणि खुलासे करतायत संजय राऊत, नाना पटोले, अजित पवार, शरद पवार, हे सगळे मंडळी खुलासे करतायत. म्हणजे ज्यांच्याकडं जायचंय, ज्यांच्या घरी जायचंय, त्यांचा एकही खुलासा नाही, त्यांचं स्पष्टीकरण नाही, त्यांचं बोलणं नाही. मग जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते बोलू लागतात तेव्हा तीर बरोबर लागलाय हे सिद्ध होतं. उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये चलबिचल निर्माण करणे आणि ती जी मधली खुर्ची आहे ना, मधली त्या वज्रमूठ सभेतली मधली खुर्ची, ती मधली खुर्ची हलवायची आहे यांना. ती मधली खुर्ची हलवायची आहे. म्हणजे यात मधली ओळ नाही आहे, रिडिंग बिटवीन द लाईन्स नाही आहे. हा घोळा आहे सगळा मधल्या खुर्चीचा. ती मधली खुर्ची ताकद नसताना मधली बनली आहे. शेवटचं भाषण करू लागली आहे. ते जरा डळमळीत केलं पाहिजे ना, जरा डळमळीत केलं पाहिजे. आणि ते डळमळीत करण्यासाठीचेच हे सगळे उद्योग घडवून आणले जात आहेत का, हा प्रश्न आहे. म्हणजे काँग्रेसला सुतासारखं सरळ व्हावं लागेल, राष्ट्रवादीच्या सोबत यावं लागेल. शरद पवार एक अवलिया व्यक्तिमत्व आहे. या डावातून भाजपवाल्यांच्या तोंडात पाणी येऊ लागलं. आते क्या क्या वाटू लागलं. म्हणजे जमलाच घोळ तर शेवटच्या टप्प्यात का होईना देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन हे सिद्ध करता येऊ शकेल. त्यामुळं फडणवीसांच्या आणि 52 कुळींच्या तोंडात पाणी. आ रहे अजित पवार, अब बनेंगे अपनी सरकार, शिंदे गए तो गए, क्या फरक पडता है, असं पाणी सोडण्याचे उद्योग शरद पवार तोंडात, पाणी सोडण्याचे उद्योग म्हणजे तोंडात पाणी सोडण्याचे उद्योग शरद पवार करतायत का? दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे जाते क्या
तिकडं आते क्या क्या, इकडं जाते क्या क्या, जाणार का काय, गेले तर आपलं काय, मवियाचं काय, आपण तर लोकांवरच विसंबून आहेत, आपण तर त्यांच्यावरच विसंबून आहे, आपला काय नुसता तोंडात दम, बोलायचं तर आहे, बोल म्हणतायत ते म्हणतायत मी बोलतोय, आपला काही संबंध नाही. मग हे गेले तर आपल्या तोंडातल्या दमाला प्रत्यक्षात आणता येईल का, हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या मनात दुडदुड 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 चालूच. तिकडं काँग्रेसच्या मनातही आहेच आहे. कुठंतरी काहीतरी मिळायची वेळ आली की अशी माशी शिंकायची असते का. अजित पवारांना असं काय व्हावं, त्यांना सांगा बाबा 2-4 अधिकाराची पदं कमी द्या, 2-4 जागा कमी द्या, पण राम नाव सोबत, आम्हाला असा धोका नका देऊ. काँग्रेसच्याही मनात, काँग्रेसही बॅकफुटवर, म्हणजे उबाठा बॅकफुटवर जावी, काँग्रेस बॅकफुटवर जावं, आपल्या पक्षातल्या नेत्यांच्या मनामध्येही एक कायम संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हावं आणि भाजपनं अजित पवार येणार म्हणून पवारांच्यावरती कारवाई करू नये, यासाठी हे अजित पवार आणि शरद पवार यांनी मिळवून घडवलेली चर्चा तर नाही ना, हाही प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. आणि शेवटचा प्रश्न, मीडियावाल्याने जे बी 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 सांगितल्याने, अरे रुको ना भाई, कोर्ट का डिसीजन आने दो, फिर सोचते हैं प्लॅन बी के बारे में. असा प्लॅन बी अगोदरच उघड करायचा नसतो, हे आमच्या उथळ मीडियाला कळलं पाहिजे. नमस्कार.